आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मधनं भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार भूषण सुरेश राणे यांनी प्रचाराला वेग दिला आहे। कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रभागामधील नागरिकांचे आरोग्य, आर्थिक आणि तात्काळ मदतीच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं कार्यरत आहेत। रात्री अपरात्री मदतीसाठी फोन आल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आहे। समाजकार्याची ही परंपरा पुढे नेत भूषण राणे यांनी प्रभाग क्रमांक 29 मधनं उमेदवारी केली आहे। यापूर्वी त्यांच्या मातोश्री रत्नमाला सुरेश राणे या नगरसेविका होत्या। त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत राणे कुटुंबानं नागरिकांशी घट्ट असं नातं निर्माण केलंय। प्रचाराच्या निमित्तानं शिवपुरी चौकामधील श्रीकृष्ण चौक इथे भव्य चौक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेमध्ये दीपक सुधाकर बडगुजर, छाया देवांग आणि योगिता हिरे उपस्थित होते। सभेमध्ये विकास कामं, मूलभूत सुविधा आणि भविष्यामधील विकासावरती भर देत भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलंय। मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे। या मंडळाचे सरचिटणीस प्रवीणजी सोनवणे, प्रशांतजी कोतकर, या मंडळाचे अध्यक्ष, महिला अध्यक्ष छायाताई परेवार, या चौकातील ज्येष्ठ रंभाकाका शेलार, धोगडे काका आणि समोर उपस्थित असलेले माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि युवा मित्रांनो, खरं तर वेळ खूप झाला आहे, जास्त वेळ घेणार नाही। फक्त तुम्हाला सर्वांना एकच सांगतो का येत्या 15 तारखेला कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता भारतीय जनता पार्टीच्या अ गटाचे उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, ब गटाच्या उमेदवार डॉक्टर योगिताताई अपूर्व हिरे, क गटाच्या आमच्या भगिनी छायाताई दिलीप देवांग आणि ड गटाचा मी भूषण सुरेश राणे, आम्ही चारही उमेदवारांना भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्या। कारण जेव्हा या प्रभागात काम करत असताना भाऊ या प्रभागात एकही रस्ता आपण शिल्लक ठेवलेला नाही। स्ट्रीट लाईटची कामं केली, या वॉल कंपाऊंडचं काम केलं। भाऊ अनेक टवाळखोर या गेटने मधून घुसायचे आणि या गेटने बाहेर पडायचे। या चौकाची मागणी होती का ह्या गेट इथं आम्हाला बंद करू। भाऊ असं गेट बसवलं तर एकच माणूस निघत, तो गाडी घ्यायचा, तिकडून गाडी घ्यायचा, इकडं बाहेर पडायचा। मग गेट असं बसवलं का एकच माणूस निघेल, गाडीचा तर विषयच नाही, 4 माणसं पण घुसणार नाही। तेव्हापासून इथून ज्या रायडर व्हायचे ते रायडर बंद झाले। हा एकमेव त्रास या चौकाचा होता आणि तो किरण आहेर, C24 नाशिक।